भीम भीम देऊन टाक औषध. बघ तुळसाची तब्येत किती खराब आहे आणि तसं बी थोडस दूध घेतल्याने त्यांचं नुकसान नाही होणार. दे ना भीम, दे की भीम. नुकसान होईलच. ज्या ढोराला याने स्पर्श केलाय ते ढोर अशुद्ध झालं आहे. त्याचा दंड कोण भरेल? हा, मग करून घ्या ना शुद्धीकरण. तू चोरी केलेली आहेस, जेल मधून निघून तू दुसरा गुन्हा केलेला आहेस, याची शिक्षा तुला नक्की मिळणार. बघ तुळसा मी कोणती बी शिक्षा भोगायला तयार आहे, फक्त माझ्या बहिणीला चांगलं होऊ द्या. धीर धर बा, समजा नीट होईल. धीर धर बाय. भीम औषध दे. आणि जर हे चोरी आहे तर चोरीची शिक्षा बाळा दादा संग आम्ही बी भोगू. कमीत कमी तुळसाचं दुखणं तर कमी होऊन जाईल. दे 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 औषध दे. माझ्या पोरीला लई त्रास होतोय. तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण माझ्या पोरीला औषध देऊ द्या. पण यांनी चोरी तर केलेलीच आहे, तशी याला शिक्षा पण मिळणार. फक्त आम्हाला हे बघायचं आहे की भीमराव चोरी केलेल्या दुधाचा उपयोग करतो की नाही. भीम आता चोरी झालेलीच आहे, तर मग दुधाचा पण उपयोग करून घेऊया ना. चल लवकर औषध दे, दे लवकर. गुरुजी, आता तुम्हीच मला सांगा, का आता मी काय करू? भीमराव, हा तुझा वैयक्तिक निर्णय आहे. कारण काही निर्णय सैद्धांतिक पद्धतीने होत नाही, तर व्यक्ती आपल्या परिस्थितीनुसार घेत असतो. सैद्धांतिक रूपाने योग्य गोष्टी अनेक वेळा व्यक्तीच्या व्यक्तित्वाच्या हिशोबाने अयोग्य असतात. आज या परिस्थितीमध्ये तू काय निर्णय घेणार आहेस हे आम्हालाही बघायचंय. काय बी झालं तरी चालेल, पण त्या चोरून आणलेल्या दुधाचा वापर मी नाही करणार. कारण मला नाही वाटत का माझ्या बहिणीचा उपचार चोरीच्या दुधानं व्हावा. भीम, हट्ट करू नकोस, असं मूर्खासारखं वागू नकोस. दे इथे. नाही, तुळसासाठी तरी दे. मला माफ कर तुळसाताई, मी चोरीची साथ नाही देऊ शकत. दे ना भीम, दे दे इथे. नाही बाळा दादा. भीम, आनंद पकड याला. दे भीम इथे, दे. घे आनंद. दे बाळा, कुठे भीम दे कुठे ठेवले? दे इथे. दे भीम. अरे भीम, दे सोड इथे. ते. अरे दे औषध दे. कुठे आहे औषध? नाही, मी नाही देणार. आनंद, दे सोड औषध. त्याला. बाळा दादा, आनंद दादा. आनंद, बाळा सोड त्याला. भीम, दे ना बाळा औषध, दे की र, दे. भीम, भीम भीम नाही, सोड. भीम नाही बाळा दादा. तुळसासाठी दे. भीम, दे ना औषध. असं भीम, काय दे ना करतोय? तुळसासाठी. नाही. अरे बघ की तिची अवस्था. आनंद, आनंद सोड त्याला.
तुझा तुझा पण चोरी करण्याची शिक्षा तर याला मिळणारच. तुम्ही लोक थोडी तरी संवेदना दाखवा. इथे लहान लहान मुलं माणुसकीचा दाखला देत आहेत आणि तुम्ही लोक तुझे ज्ञान तुझ्याकडे ठेव आंबेडकर. आता पंचायत बसेल आणि तिथेच निकाल लावण्यात येईल. आम्हाला सर्व माहिती आहे की भीमराव यासाठी घाबरलाय की आता त्याला शिक्षा मिळेलच, पण शिक्षा कमीत कमी व्हावी म्हणून हे नाटक सुरू आहे. आम्ही काही मूर्ख नाही आहोत. चला भावांनो, चला. तुझा समजा ठीक होईल. बाळपंचायत तेव्हा बी भरवली असती आणि आता बी भरवणार आहेत, पण तू जो हट्ट करतोयस त्यामुळे तुळसाचा जीव जाईल. असा कसा जीव जाईल? एका गुरुच्या असल्यावरही त्याच्या शिष्यावर संकट आलं आणि गुरु काहीही करू शकला नाही, तर ती गुरुसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. भीमराव, हे पहा, मी दूध घेऊन आलोय. या औषध टाकून तुळसाला पाज. मला माहित आहे तू कुठलीही गोष्ट फुकटात घेत नाही, पण एक गुरुसाठी त्याचा शिष्य हा मुलासारखा असतो आणि जेव्हा शिष्य संकटात असेल तेव्हा एका गुरुला वडिलांची भूमिका निभावून त्याच्या दुःखाला दूर करायला हवं. भीमराव, मला माहित आहे यावेळी तुझ्यासाठी तुळसाच्या प्रकृतीपेक्षा कुठलीही गोष्ट महत्वाची नाहीये, म्हणून मला तुळसाला बरं करण्यासाठी मदत करू दे. मी तर दूध आधीच घेऊन आलो होतो, पण मी हे सांगितलं नाही कारण मला बघायचं होतं की अशा कठीण परिस्थितीमध्ये भीमराव काय निर्णय घेत होते. आणि भीमराव, तू आज जो निर्णय घेतलास तो सर्वोत्कृष्ट होता. हे घे. थांब, हे दुधात घालून दे. जा पडदिशी मंजुळा. गप बस, समजा ठीक होईल. बस. बाळा आणि आनंद, मला तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगायची. आयुष्यात नेहमी तुम्हाला योग्य किंवा अयोग्य मध्ये निवड करावी लागत नाही. कधी कधी दोन योग्य मार्गातून अधिक योग्य मार्ग निवडावा लागतो. आज ही तशीच परिस्थिती होती. तुम्ही दोघेही चुकीचे नव्हते, पण भीमराव जास्त योग्य होता. माहित नाही गुरुजी, मला माझ्या बहिणीचा जीव वाचवायचा होता आणि त्यापुढे मला दुसरं काही बी नाही दिसलं. जर न्याय आणि सिद्धांतानुसार हे चुकीचं असेल तर चुकीचं असू द्या. मला माझ्या बहिणीच्या जीवासमोर दुसरं काही बी नाही दिसलं. बाळा, भीमरावचं एक वैशिष्ट्य आहे ज्याचं अनुकरण सर्वांनी करायला हवं. तो नेहमी खूप धीराने निर्णय घेतो. आयुष्याच्या संघर्षात कुठलीही परिस्थिती असली तरी धीर सगळ्यात मोठं हत्यार असतं. समजलं? पण बाळा दादा, तू जे केलंस ते चोरी होती आणि यासाठी हे लोक पंचायत बोलवतील. हो, ते लोक तुम्हाला त्रास देण्याची संधी शोधत होते आणि बाळा, आज तू त्यांना ती संधी दिली. आता चूक झालीच आहे तर ठीक आहे, त्याची शिक्षा भोगायला तयार आहे मी. बाळा, चला आमच्या संघ. पंचायतीत तुला बोलावलंय. ठीक आहे, मी यायला तयार आहे.
पर त्याआधी मी माझ्या बहिणीला माझ्या हातानेच औषध पाजणार. लवकर पाच लवकर. कबीर प्रेम ना चखिया चखी ना लिया सा सुने घर का पाहुना ज्यों आया त्यों जा. आता बरं वाटतंय? चल चल लवकर चल. चला. चोर आहेस तर चोराप्रमाणे चाल. बंधू प्रेम नकोय, समजला? तर हो मागे. मी ठीक आहे भीम. दोरीने याचे दोन्ही हात बांधा. अरे, जर बाळा स्वतः येण्यासाठी तयार आहे तर त्याचे हात बांधण्याची काय गरज आहे? तुम्ही तुमचं ज्ञान तुमच्याकडेच ठेवा. चोर आहे हा आणि याची मिरवणूक इथून पंचायत पर्यंत अशीच निघणार. पर असं कशा पायी करताय तुम्ही? कारण तुमच्या सारख्या अस्पृश्य लोकांना धडा मिळालाच पाहिजे. स्पृश्य समाजाच्या लोकांकडे चोरी करण्याची काय शिक्षा आहे ते, आणि अशी चूक परत कोणी करायला नको. शेठजी, यामध्ये जात कुठून आली? चोरीच्या आरोपात तर तुमच्या समाजाचे बी लय लोक पकडले गेले होते आणि मॅच त्यांना पकडून दिलं होतं. मग तेव्हा त्यासने बी अशीच वागणूक दिली होती का? आता या गोष्टींमध्ये अडकवणार आहेस? घेऊन चला याला, पंचायतीतच निर्णय होईल. तुम्ही लोक चुकीचं करताय. चूक आहे तर चूक आहे, पण आता असंच होणार. येऊन चला याला. चाल ये चाल चाल. एक डोक्यात काठी पडली ना तर मरशील. चाल. जर बाळा स्वतः येण्यासाठी तयार आहे तर त्याला जनावरासारखी वागणूक का देत आहे? ए गुरुजी, जनावर आहे तर जनावरासारखंच वागवणार ना? ये थांब. हे आनंदला पकडा रे. शुद्धीकरण नंतर करून घेऊ. खूप बंधू प्रेम जागृत होत आहे ना. चला या दोघांना पण घेऊन जाऊ पंचायत मध्ये. चला. हा, चला चला. चोर 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 चोर.
माझ्या समोर रामजीच्या कुटुंबासंग हे असं नाही होऊ देणार. पंचायतीत बांधा या चोराला त्या झाडापाशी. सोडा. चोरी करणार राम काय करताय तुम्ही? भीमराव, आज तुझी दुबळी नस माझ्या हाती लागलीये. आज बदला मी घेणारच. अरे सोडा रे त्याला. पंचायतच्या कार्यवाहीला सुरुवात करा. कोणती पंचायत? ही पद्धत असते का पंचायतची? आणि कुणासने असं वडत आणतात का? ज्या पंचायतीला मानवतेची जाणीव नसेल ती कसली पंचायत? हे आम्ही नाही केलेलं. तुझ्या भावाची ही अवस्था समाजाने केलेली आहे. आणि जेव्हा समाज भडकतो तेव्हा तो कोणत्याच नियम कायद्यांना जुमानत नाही, ना कोणत्या पंचायतीला. ही लूटमार आहे. तरी देखील तुझा हा भाऊ पंचायतीपर्यंत जिवंत पोहोचलाय. भीम एकदम बरोबर बोलतोय. तुम्ही हे समजा चुकीचं वागताय. नका मारू महाराज. माफ करा ना, माफ करा. महाराज, हा कलंक तुम्ही समाजाच्या माथ्यावर मळू शकत नाही. कारण ज्या लोकांनी बाळासोबत असं केलंय त्याच लोकांनी पंचायती बोलवली आणि ते सगळे तुमच्या सोबत उभे आहेत. अहो महाराज, जर या लोकांनी पंचायतवर विश्वास नसल तर या चोराला आमच्या तावडीत द्या. आम्ही हवा तो निर्णय करू. तर मग बोल भीमराव, पंचायतीच्या कामाला सुरुवात करूया. कारण जेवढ्या लवकर निर्णय होईल तेवढ्या लवकर हे सर्व लोक शांत होतील. की मग यांच्या हाती देऊया निर्णय. नाही, बाळाला या लोकांच्या हातात देऊ शकत नाही. ठीक आहे महाराज, तुम्ही पंचायतीची कारवाई सुरू करा. आम्हालाही बघायचंय की तुमची ही पंचायत किती योग्य निकाल देते ते. हा तर भीमराव, मला सांग, तुला मान्य आहे का की ही चोरी आहे? हो किंवा नाही? वय महाराज. तर मग तुला हे देखील मान्य असेल की प्रत्येक चोरीची एक शिक्षा अवश्य असते. वय माहित आहे. पण महाराज, पण बिन काही नाही भीमराव, याला शिक्षा नक्कीच मिळणार. महाराज, तुम्ही निकाल लावा लवकर. आजचा आमचा निर्णय तुझ्या आणि तुझ्या समाजासाठी एक असा धडा असेल जो तुम्ही कधीच विसरणार नाही.